हॅलो फ्रेंड्स, चला या चुलीवर स्वयंपाक करू लागायला. कोणाकोणाला आवडते चुलीवरचा स्वयंपाक. मला तर खूप आवडते. म्हणजे हिवाळ्याची मी चुलीवर स्वयंपाक करत असतो. अशी जोर जबरदस्ती नाही आहे माझ्यावर की चुलीवर स्वयंपाक कर म्हणून. मी माझ्या मर्जीनंच करतो. चला तर भाजी ओळखा कशाची आहे. मस्तपैकी भाजी करून घेतली आणि आत्ता करायच्या होत्या पोळ्या. ह्या इस्तोय कधी कधी जेव्हा लागायचं असतो तेव्हा जास्त लागत नाही, आणि जेव्हा सर्व पोळ्या होऊन जाते ना, शेवटला असले तेव्हा एक नंबर इस्तो लागते. असं वाटते कोणी त्याच्यात राखेला सांडून टाकलं काय. असं काही नाही. काळ्या तर मस्त फोडूनच दिल्या होत्या किट्टूच्या पप्पानं मला आज मस्तपैकी इंधन. मग काळ्या लावल्या चुलीत. तर मग आता पेटला होता इस्तो. मग करून घेतल्या ना बा पोळ्या चुलीवर. म्हणजे मी साध्याच पोळ्या करत असतो, पण आज ते छोरीची भाजी होती ना, त्याच्यासाठी तेल लावून पोळ्या केल्या. नाही तर मी तेल लावून पोळ्या करत नाही. मीच म्हणजे विदर्भात आमच्या तेल लावून पोळ्या करतच नाही. फक्त पराठे करायचे असले तरच तेल लावून करते, नाही तर सगळ्यांच्या इकडल्या वेगवेगळ्या पद्धत आहे. मग चला तर मग झाली आपली पोळी रेडी, आणि भाजी पण झाली होती रेडीच. मग काय मस्तपैकी गरम गरम ताट वाढून दिलं होतं. आणि तुम्ही पण या जेवायला. आणि जेवण वगैरे झाल्यावर हे किट्टूची बघा इकडे काय लुडबुड चालू होती. काय काय करू राहिला किट्टू तू? काय कोणता व्हिडिओ काढला? कसा? मस्त जमला. हा दिसते ना. काढ ना. निघाला काय? किती वेळ आहे? मायबापाचं पाहून लेकरं करते ना, ते हेच आहे. बघून घ्या तुम्ही लाईव्ह. त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही दवाखान्यात. यालेच घेऊन गेलो होतो, कारण काही केळं खाल्ले नाही ना. खूप जास्त प्रमाणात केळं खाण्यात आले, त्याच्यामुळं झाली होती याला सर्दी. आणि त्या सर्दीमुळे झालं, म्हणजे सर्दी झाली होती त्याला. आणि मग सर्दी झाल्यावर ताप तर येणारच आहे. म्हणजे तापच सहन नव्हता होत त्याच्याकडून, कारण का अंग खूप गरम होतं. तर मग म्हणत होता चांगलं नाही वाटत आहे, दवाखान्यात घेऊन चला म्हणे मला डॉक्टरजवळ. मग नेलं होतं त्याला आम्ही अचलपूरले. दवाखाना वगैरे झाला, आणि बघा हा इथं बसला होता मस्तपैकी. मग त्याच्यानंतर आलो आम्ही घरी आल्यानंतर त्याला मस्त औषध वगैरे दिलं, आणि ह्या दूध पिता झोपून गेला होता. क्यूट दिसत आहे पण मस्तपैकी. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि प्लीज फॉलो